न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। जळगावच्या भूमीत आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली। पंजाब अँड सिंध बँक जी सेवा आणि विश्वासाचा वारसा घेऊन चालत आहे, तिने शहरात आपल्या पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन केले। हे केवळ एका शाखेचे उघडणे नाही, तर प्रगती आणि समृद्धीच्या एका नवीन दाराचे अनावरण आहे। या शाखेच्या अनावरण सोबत बँकेच्या एकूण 1610 शाखा कार्यरत आहेत। म्हणून ही बँक केवळ आपल्या विशाल नेटवर्कचा विस्तार करत नाही, तर सोलापूरच्या लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे। उद्घाटन समारंभाची सुरुवात स्थानिक गुरुद्वाराच्या पवित्र वातावरणात ग्रंथीजींच्या मधुर अदरास आणि पंचप्रायांच्या आशीर्वादाने झाली। वातावरण श्रद्धा आणि कृतज्ञतेने ओतप्रोत होते आणि प्रसादाचे वितरण समुदायासोबत एक मधुर बंधन स्थापित करण्याचे प्रतीक बनले। या शुभ प्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे चेअरमन श्री पेटप्पा इरप्पा गद्दाम उपस्थित होते। त्यांचे फीत कापणे केवळ एक औपचारिकता नव्हती, तर शहरात विकासाच्या एका नवीन युगाचे प्रतीक होते। सन्माननीय अतिथी यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला, जो ज्ञानाच्या प्रकाशाचे आणि समृद्धीच्या आगमनाचे सूचक होता। मुंबई झोनने अंचलित प्रबंधक श्री सरबजीत सिंह यांनी बँकेच्या आकर्षक कर्ज योजना आणि बचत चालू खाते पर्यायांची माहिती दिली। त्यांच्या शब्दात ग्राहकांचे वित्तीय भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा संकल्प झळकत होता। त्याचवेळी शाखा प्रबंधक श्री विश्वनाथ सेन यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आपली अटूट बांधिलकी व्यक्त केली। त्यांची ऊर्जा आणि समर्पण त्यामुळे हा विश्वास निर्माण झाला की ही शाखा खरोखरच ग्राहकांच्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा करेल। हा उद्घाटन समारंभ केवळ एक औपचारिकता नव्हती, तर सोलापूरच्या विकासात पंजाब अँड सिंध बँकेचा एक महत्त्वपूर्ण भागीदार बनण्याची घोषणा होती। ही बँक केवळ वित्तीय सेवा पुरवण्यासाठी आली नाही, तर समुदायासोबत मिळून विकासाच्या नवीन उंची गाठण्याचे एक स्वप्न घेऊन आली आहे। सोलापुरात आता तुमच्याकडे एक अशी बँक आहे जी तुमच्या गरजा समजून घेईल आणि तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुमचा साथ देईल। ही एक नवी सुरुवात आहे, एका उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल। मैं सरबजीत सिंह, जोनल मैनेजर पंजाब एंड सिंध बैंक। मैं पंजाब एंड सिंध बैंक की तरफ से आप सब सोलापुर वासियों को बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, बधाई देता हूँ। हमारे बैंक एक प्रगतिशील बैंक है। हम महाराष्ट्र में अपना ब्रांचेस का नेटवर्क बढ़ा रहे हैं, तो हमने उसी में एक जलगांव ब्रांच इस हफ्ते में ओपन किया है और अभी आज सोलापुर की ओपनिंग है। और भी काफ़ी ब्रांचें हमारी इस वित्तीय वर्ष में प्लान है जो कि खुलेंगी। ये बैंक एक एग्रीकल्चर बेस्ड बैंक है। हमारा ज़्यादा प्रेजेंस पंजाब में है, तो एग्रीकल्चर बैंक से यहाँ पे हम टेक्सटाइल, एग्रीकल्चर और जितने भी छोटे उद्योग हैं सभी की सेवा के लिए यहाँ पे हम अपना प्रस्तुत हुए हैं। नई शाखा खोली गई है। हम उम्मीद करते हैं कि सोलापुर वासियों को हम अच्छी सर्विस दे पाएंगे। हमारे जो डिफरेंट प्रोडक्ट्स हैं वो हमारे ब्रांच मैनेजर साहब आपसे रूबरू करेंगे, जो हमने स्पेसिफिक हैं। हमारे यहाँ एक क्लस्टर बेस्ड अप्रोच होता है, जिसमें हम टेक्सटाइल के लिए अलग से प्रोडक्ट्स लेके आते हैं, जिसमें उनको कुछ अच्छा ब्याज दर मिलता है, अच्छी सुविधा मिलती है, कोलेट्रल कम होता है। तो ये सब स्कीम्स के साथ हम इसमें टेक्सटाइल में आपका मिनिमम MSME में और एग्रीकल्चर में सोलापुर वासियों का पूरा सहयोग चाहेंगे और उनको अच्छी सर्विस हम देंगे। आज या ठिकाणी पंजाब सिंध बँकची सोलापूरमध्ये ब्रँचची ओपनिंग झालं। मी तमाम सोलापूर शहर, जिल्हा आणि इथल्या सर्व उद्योजक आणि सर्वांच्या नागरिकांच्या वतीने मी या बँकेचे जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी सोलापूरकर म्हणून त्यांना एक शुभेच्छा देतो की ही बँक फार म्हणजे जुनी 1908 पासून सुरुवात झालेली ही बँक पंजाबमध्ये जास्त करून ब्रँचेस आहेत आणि संबंध भारतात जवळजवळ 1600 ब्रँचेस एवढी मोठी लीड बँक आहे। आणि या बँकेची जर पाहिलं तर अद्ययावत पद्धतीने इथली सर्व सेवा सर्व्हिस देण्याचं त्यांचं अनेक वर्षापासूनची आहे आणि अनेक उद्योजकांना, व्यापाऱ्यांना निश्चितच सोलापूर एक प्रगतिशील असं शहर आहे। या प्रगतिशील शहरामध्ये जे बँकेच्या मदतीने इथले व्यापार, उद्योग आणि इथले सोलापूर विकासाला त्यांना भर होईल आणि निश्चितच या नेट बँकिंग आहे आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या बँकेत आहेत। मी पुन्हा एकदा या म्हणजे सोलापूरच्या वतीने या बँकेला शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचे
आता एक जस्ट एकच ब्रँच आता ओपनिंग झालेली आहे. पुढच्या काळात त्यांचं उत्तरोत्तर या बँकेचे सोलापूरमध्ये अनेक ब्रँचेस व्हावं आणि इथल्या व्यापार आणि उद्योग वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांचा निश्चितच लाभ होईल. नागरिकांना या बँकेतले सर्व जे काही त्यांची सेवा आणि आर्थिकदृष्ट्या सर्व काही आपल्याला त्यांच्याकडून घेऊन आपल्या उद्योग वाढीसाठी निश्चितच आपल्याला या बँकेतून योगदान मिळणार आहे. पुन्हा एकदा मी इथल्या टेक्स्टाईल असोसिएशनच्या वतीने इथले सोलापूरमध्ये जास्त करून वस्त्रोद्योग नगर म्हणून ओळखली जाते. इथले गारमेंट उद्योग असू द्या, पॉवरलूम तयार होणारे ट्रॅव्हल अशा अनेक उद्योग या म्हणजे सोलापूर हा पर्यटन म्हणजे इथले सोलापूरमध्ये कनेक्टिव्हिटीसुद्धा फार चांगल्या म्हणजे पुढच्या भविष्य काळात चांगल्या प्रगतीपथावर आहे सोलापूरचं उन्नती होणार आहे. तर निश्चितच एक चांगली न्यूज म्हणजे या बँकेची ओपनिंग बी होत आहे आणि सोलापूरचा विमान सेवा सुद्धा चालू होत आहे. एक आनंदाची बाब आहे आणि इथल्या उद्योग वाढच्या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्यात चांगलं भविष्य या सोलापूरचं आहे या ठिकाणी असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करून या बँकेच्या सर्व जे झोनल मॅनेजर आहेत आणि इथले ब्रँच मॅनेजर इथं उपस्थित असलेले सर्व त्यांना नागरिकांना आणि इथल्या ग्राहकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बँकेचं उत्तरोत्तर प्रगती सोलापूरचं आणि सोलापूर विकासाला भर त्यांचा निश्चितच होईल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आज मला या ठिकाणी बोलवलात. या उद्घाटन प्रसंगी मला बोलून सन्मान दिलं तर त्याबद्दल या झोनल अधिकाऱ्यांचे, ब्रँच मॅनेजरचे, सर्वांचे बँकेला मी ऋणी आहे. धन्यवाद व्यक्त करतो. रामेश्वर मासाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्याचा कार्यकारी अध्यक्ष व राधाई मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट लिमिटेड पुणेवाडी तालुका मंगळवार फार्मचा मी डायरेक्टर आहे. या बँकेने एका दुष्काळी भागातल्या माळ रानावर एक गरीब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रकल्प उभा करण्याकरता 15 कोटी रुपये पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपल्या राधाई मिल्क अँड मिल्कला दिलेले आहेत. त्याबद्दल याचे धन्यवाद मानव थोड्या कमी आहेत. आपल्या छोट्याशा खेडेगावामध्ये प्रकल्प मी ऑप्शनमधून घेतलेला आहे आणि तो प्रकल्प जलद गतीनं काम सुरू असून स्वतः साहेब आले होते त्या लँडवर भेट दिला आणि साहेबांनी व्हिजिट दिल्यानंतर आमची जी मागणी होती 15 कोटी ते 15 कोटी रुपये आम्हाला इतक्या फास्ट गतीनं मंजूर करून दिली. त्यातले 10 कोटी रुपये ऑलरेडी यांनी दिले. राहिलेली आता CCचं काम आहे ते आता इथूनच ट्रान्सफर करतो आहे आम्ही खातं. मला या सोलापूरकरांना एक आव्हान करणं एवढा मोठा नाही पण विनंती करायची. राष्ट्रीयकृत बँक जरी असले तर या बँकेतला अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, प्रायव्हेट बँकेपेक्षा सुद्धा आपल्याला हेल्प करताना इतकी मदत करतात. माझ्यासाठी माझे मिसेस ड्रायव्हर असल्यामुळे 11 वाजेपर्यंत बँक चालू ठेवली लोन देण्याकरता. ही कुठल्या बँकेमध्ये घडू शकत नाही. राष्ट्रीयकृत बँकेत जरी राष्ट्रीयकृत बँक असेल तर आपल्याला प्रायव्हेट बँकेपेक्षा जास्त सेवा देण्याचं काम हा अधिकारी वर्ग करतो. त्यामुळं आपण पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी या बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि ही बँक आपल्या जिल्ह्यामध्ये आल्यामुळं आपल्या जे काय छोटे मोठे उद्योग आहेत यांना जलद गतीने मोठं करण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून नक्की होईल. याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असायची कारण नाही. या बँकेचा व्याजदर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँकेपेक्षा सुद्धा कमी आहे. आणि दुसरी गोष्ट इथला अधिकारी वर्ग हा अतिशय चांगला असल्यामुळं मला आता गेल्या वर्षभराचा अनुभव असल्यामुळं या जिल्ह्यातल्या, या सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण असे शहर असेल या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी, छोट्या मोठ्या उद्योगांनी इथं या बँकेत येऊन संपर्क साधून आपल्याला इथून लोन असेल किंवा बँकेत ठेवण्याचं काम करायचं असेल निश्चितपणे या बँकेवर विश्वास ठेवून करावं एवढीच मी या जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो. आणि या सर्व अधिकाऱ्यांचं आणि बँकेच्या प्रमुखांचं आमच्या जिल्ह्यामध्ये शाखा ओपन केल्याबद्दल मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो.